17 मार्च 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला नोटीस देण्यात आली होती की राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांमध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा असंतोष आहे. त्यासाठी शासनाने योग्य ते पाऊल उचलावे. परंतु शासनाला नोटीस देऊन सुद्धा शासनाने कुठले पाऊल उचललं नाही. म्हणून 21 एप्रिल पासून राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला. संपाचा आज 4था दिवस आहे. या अनुषंगाने राज्यातील जनतेची हेळसांड होत आहे, त्यांना हेलपाटे मारावं लागतं. हे मान्य जरी असलं तरी हा संप शासनाने आमच्यावर लादलेला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे ती सनदशीर मागणी आहे. ज्या पद्धतीने राज्य सरकारने विधिमंडळामध्ये 2023 मध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात येईल असं सांगितलेलं असताना अद्यापर्यंत त्याबाबतचं परिपत्रक, अधिसूचना किंवा कार्यसूची जाहीर केली नाही. म्हणून हा संप करण्यात येत आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या 18 एकूण मागण्या आहेत. या मागण्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक हिताच्या नसून शासन हिताच्या आहेत. ज्यामध्ये राज्य सरकारने सरकारी पदं भरणे, कंत्राटीकरण, खाजगीकरण रद्द करणे, जी पदं भरलेली नाहीत त्या पदावर सरळ सेवा भरतीने पदं भरणे, या अशा प्रमुख मागण्या आहेत. आणि आम्ही सातत्याने म्हणतोय, आम्ही राज्य सरकारच्या संपर्कात आहोत. आमची सुकाणू समिती राज्य सरकारसोबत वारंवार चर्चा करते, परंतु शासनाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळत नसल्यामुळे आज 4थ्या दिवशी सुद्धा राज्यातील सर्व कर्मचारी संपावर आहेत.